जर तरला उत्तर नसतं तरीही जी एक जोरदार चर्चा आहे ती 6 ते 7 खासदार फुटणार, अशा वेळेसही उद्धव ठाकरेंची हीच भूमिका असेल का की नाही? मी तुम्हाला बघा, तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. मी असं म्हणतोय की त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाहीत. उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील तर चुकीचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार, हे लक्षात घ्या. कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रादेशिक पक्षांची विश्वसनीयता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? टीएमसीचे खासदार, तुम्हाला काय वाटतं भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकतर नरेंद्र मोदी, अमित शहा, शुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हेच विश्वासपात्र उरले आहेत का? तुमच्या पक्षाचे खासदार फुटल्यानंतर तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढच्या वेळेस लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडतात पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये. सगळे घरगड्यासारखे काम करतायत 12 वर्षापासून आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे आहे लोकशाही, कुठे आहे संविधान? हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजेत. अमित शहाजींना विचारायला पाहिजेत. का विचारू नयेत? प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे काही नेते असं म्हणत आहेत की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. हो, वेगळं असं घडेल की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असते. बस दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं आहे. हे दिल्लीचे घरगडी झालेले आहे हे सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगेन की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली. साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. काय ऑनलाईन बैठकी? हो, मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली. हा, म्हणजे एका प्रकारे वेगळ्या शपथविधी सोहळा नाही. म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्याने स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. तर सामनामध्ये आज तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती प्रहार केले, देशातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सगळ्या संदर्भात तुम्ही भाष्य केल्याचं पाहिलं. मग सामना त्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये तुम्ही सामनावरती प्रश्न विचारता, याचा अर्थ तुमच्यापर्यंत मला काय म्हणायचं आहे ते गेलेलं आहे. नाही रावसाहेब, आणखी एक महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे आणि तिथे स्वतः एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे त्यांना सोहळ्यांना बोलवलं जात नाही आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करावं लागतं. आता असं आहे, नायकांच्या विरोधात आंदोलन करता आहे. करू द्या ना, लोकशाही आहे. हा ठाणे जिल्ह्यातला वाद जुनाच आहे आणि हा शिवसेनेत असल्यापासूनचा वाद, हे पण मी सांगतो. चला, हिंदी में क्या है.